नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचे या हरीश शिंदे लातूरकर या युट्यूब चॅनलमध्ये मी सर्वांचे सहर्ष स्वागत करीत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आठवी शिष्यवृत्ती यामधील नित्य समानता हा घटक पाहणार आहोत. ओके. तर आठवी स्कॉलरशिप मधला नित्य समानता हा घटक पाहत आहोत. आपण आठवी स्कॉलरशिपचं जे नवनीतचं पुस्तक आहे, आठवी शिष्यवृत्ती परीक्षेचं, त्या नवनीतच्या पुस्तकातील अ, आपण स्वाध्याय 30.1 कोणता 30.1 पाहूया. ओके. 30.1 मागच्या तासाला तुम्हाला सांगितलं होतं, मी सूचना दिली होती की नित्य समानताचे जे सूत्र आहेत ते सूत्र तुम्ही पाठ करा. 20 सूत्र आहेत असं तुम्हाला सांगितलं होतं आणि ते तुम्ही केले असतील, बरोबर आहे. नित्य समानता सूत्र पाठ केलीत ना तुम्ही? हो सर. हो सर. दुर्वा माईक म्यूट ठेव, घरातला आवाज ऐकू येतोय. हा. तर केली असतील तुम्ही सूत्र, आणि सूत्र जर पाठ नसतील तर तुम्हाला हे प्रश्न प्रकार सुटू शकत नाहीयेत. तेव्हा सूत्रपाठ असणं अत्यंत आवश्यक आहे. ओके. चला विद्यार्थी मित्रांनो, आपण घेऊया आधी स्वाध्याय वय जाऊया, त्यानंतर परीक्षेत विचारलेले सगळे प्रश्न घेऊया. ओके. आपण मागच्या वेळेस ज्यावेळेस ऑक्टोबर महिन्यामध्ये टीईटीची बॅच घेतली त्या बॅच मध्ये सुद्धा आपण या प्रकारची उदाहरणं सोडवून घेतलेले आहेत. आजचा पहिला प्रश्न थोडं बेसिक घेऊया का? थोडं बेसिक. ठीक आहे. ते थोडं बेसिक पण घेऊया. ठीक आहे, म्हणजे एकदम कव्हर होईल डायरेक्ट क्वेश्चन घेण्यापर्यंत. ठीक आहे, पहिल्यांदा बघूया नित्य समीकरणे म्हणजे काय. ओके. नित्य समीकरण म्हणजे काय? माझा आवाज ऐकू येतो ना व्यवस्थित? हो हो सर. सर. हो सर. हो सर. हो हो सर. सर. हा. ओके. पहिला मुद्दा आहे नित्य समीकरणे म्हणजे काय, हे आधी आपल्याला कळायला पाहिजे. नित्य समीकरणे. ओके. नित्य समीकरण इंग्लिशमध्ये काय म्हणतात सांगा बरं? नित्य समानता, नित्य समीकरण इंग्लिशमध्ये काय म्हणतात? माझं थोडं विसरलंय, माझ्या लक्षात नाही सध्या, मी थोड्या वेळाने सांगतो. मग तुम्हाला माहित असेल तर तुम्ही सांगा. ओके. आता बघा, आपलं जे समीकरण असतं त्या समीकरणामध्ये काय असतं रे, तर जे समीकरण आहे, कोणत्याही समीकरणाची डावी बाजू आणि उजवी बाजू यांची जर समानता कायम राहत असेल तर ते समीकरण हे नित्य समीकरणे असतात. ओके. परत सांगतो मी, एक एक्झाम्पल घेऊन सांगतो. इकडे बघा, एक एक्झाम्पल घेऊया. समजा हे समीकरण आहे. ओके. लेट्स डू. समजा ए प्लस बी होल स्क्वेअर हे समीकरण आहे. हे ह्या समीकरणाची डावी बाजू आहे आणि ही या समीकरणाची उजवी बाजू आहे. ओके. जर समीकरणाची डावी बाजू व उजवी बाजू ही समान असेल, त्यांची किंमत काय असेल? समान असेल, तर ते समीकरण नित्य समीकरण असतात. ओके. येते लक्षामध्ये? लक्ष आहे श्रेया? ओके. परत सांगतोय, एखाद्या समीकरणाची डावी बाजू व उजवी बाजू समान असेल तर त्याला काय म्हणायचं? नित्य समीकरण असं म्हणायचं. समजतंय? हो सर. ओके. पुढे आहे पुढचा मुद्दा आहे बैजिक राशीचे अवयव. पुढचा मुद्दा आपण घेऊया. पुढचा मुद्दा आहे बैजिक राशीचे अवयव. तो मुद्दा आपण सुद्धा समजून घेऊया. ओके. शॉर्ट मध्ये समजावतोय. बैजिक राशीचे अवयव. वेदांतिका लोहार, माईक म्यूट ठेवा. काय चाललंय? हा. आता बघ, बैजिक राशीचे अवयव. आता बैजिक राशी किती प्रकारचे असतात रे? तर बैजिक राशी एकपदी असते, द्विपदी असते, त्रिपदी असते आणि बहुपदी असते. एकपदी म्हणजे मोनोमियल. ओके. द्विपदी म्हणजे बायनोमियल. त्रिपदी म्हणजे सांगा. ट्रायनोमियल. ट्रायनोमियल. बहुपदी म्हणजे पॉलिनोमियल. ओके. हा. समजा एक पदी आहे, एक पदीशी जर आपल्याला अवयव पाडायचे सांगितलं, अवयव कसे पाडणार? समजा आपण जर म्हटलं 15 एम चा घन गुणिले यांचा स्क्वेअर याचे अवयव पाडा असं जर म्हटलं, तर ही जी 15 ही संख्या आहे, तर 15 संख्येचे मूळ अवयव पाडायचे. सोपं आहे. 3 गुणिले 5. ओके. आणि हे जी एम क्यूब आहे, एमचा जो घन आहे त्याचे जर अवयव पाडले तर काय तर एम गुणिले मल्टिप्लाय बाय एम मल्टिप्लाय बाय एम. बरोबर आहे. त्यात एन स्क्वेअरच्या वेळी काय पडतील? एन इंटू एन. हे त्याचे अवयव पडले. ओके. आता बघा,
यामध्ये काय रे, तर यामध्ये हा यम, हा यम, हा यम आणि हे दोन यन, हे जे अवयव आहेत त्या अवयवांचा घातांक काय आहे, एक आहेत. म्हणजे अवयव जर पाडा म्हटलं, जर तुम्हाला अवयव पाडा जर म्हटलं, तर अवयव पाडल्यानंतर चलाचा घातांक किती असला पाहिजे, एक असला पाहिजे, लक्षात ठेवायचं. ओके. चलाचा घातांक काय असला पाहिजे, एक असला पाहिजे. मग इथे चल कोणते आहेत, 15m³ इंटू n स्क्वेअर, यामध्ये चल कोणता आहे, यम आणि एन हे चल आहेत, बरोबर आहे. आणि मग 15m³ n स्क्वेअर याचा अवयव जर पाडा म्हटलं तुम्हाला, 15चे मूळ अवयव पडले 3 × 5, यामध्ये तर कुणाला काही डाऊट नसेल, बरोबर आहे. मग हे m³ आणि n स्क्वेअर, काही जणांना प्रश्न पडले सर m³ आणि n स्क्वेअर तसंच ठेवूया ना, काय हरकत आहे. तर तसं नाहीये विद्यार्थी मित्रांनो. काय करावं लागतं, तर जर चल असतील, चलाचे जर अवयव पाडायचे असतील, तर त्याचे घातांक काय असला पाहिजे, एक असला पाहिजे. म्हणून आपण या पद्धतीने अवयव पाडले. येतं लक्षात इथपर्यंत, हे अडचण नाही सर. नाही सर. नाही सर. नाही सर. ओके. आता पुढचा मुद्दा आहे द्विपदीचे अवयव. ओके. तर द्विपदीचे अवयव आपण कसं पाडतोय, हे पण आपण बघून बघून घेऊया. फॉर एक्झाम्पल मी कधी द्विपदी घेतली. ओके. मी घेतली एक्स वाय प्लस झेड एक्स, ही द्विपदी आहे. यामध्ये दोन पद आहेत, XY आणि ZX. याच्यामध्ये कोणतं चल कॉमन आहे रे, तर एक्स हा चल कॉमन आहे, बरोबर आहे. मग एक्स हा चल कॉमन आहे, मग एक्सला मी काय केलं, तो कॉमन बाहेर काढलं. ओके. आणि कंसामध्ये घेतलं Y+Z. कंसात या एक्स आणि Y+Z या कंसात मध्ये काहीच नाही, म्हणजे काय असतं रे, गुणाकार असतो, मल्टिप्लिकेशन असतं, बरोबर आहे. तर बघा, तर XY+ZX याचा काय अवयव आहे, एक्स इंटू इन ब्रॅकेट Y+Z हे त्याचे काय अवयव आहेत. कळतंय, कळतंय ना. हो सर. हा. अजून हो एखादं सर. एक्झाम्पल आपण बघूया. AX+BY, ओके, प्लस AY+BY. ही काय रे आता, ही एक पदी झाली, ही द्विपदी झाली, ही कसली राशी आहे सांगा, बहुपदी. 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 बहुपदीचे अवयव कसे पाडायचे सर, तर बहुपदीचे अवयव पाडत असताना आपण काय करायचं, सारखे सारखे जे चल आहेत ते जवळ घेता येईल का, त्याचा थोडा विचार आपण करू शकतो. ओके. किंवा असं पण करू शकतो. मग याचं काही चुकतं लिहितं, इथं चुकले थोडं लिहिताना, मी दुरुस्त करतो. तर BY नाही, इथं BX आहे, BX. ओके. आता पहा विद्यार्थी मित्रांनो, मी काय करतोय, हा, तर AX+BX याच्यावरून मी एक्स कॉमन काढलं. ओके. AX+BX एक्स कॉमन काढलं, मग ब्रॅकेटमध्ये काय येणार, एक्स इंटू ब्रॅकेटमध्ये A+B येणार. म्हणजे काय विद्यार्थी मित्रांनो, एक्स न याला मल्टिप्लाय केलं म्हणजे AX येईल, एक्सला B ला मल्टिप्लाय केलं म्हणजे BX येईल, म्हणजे मूळ किंमत मिळते आपल्याला, बरोबर का नाही, माना हवा कळत असेल तर. हा. प्लस ही पुढच्या दोन 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 द्विपद आहेत, त्यामध्ये वाय कॉमन आहे, म्हणून इथं वाय कॉमन काढलं, ब्रॅकेटमध्ये A+B राहतं. आता बघा, इथे A+B आलंय, इथे A+B आहे. मग असं आपण या पद्धतीने लिहू शकतो, X+Y इंटू A+B. ओके. जर मी असं डायरेक्ट लिहिलं, ही जी बहुपदी आहे AX+BX+AY+BY, याच्या समोर मी डायरेक्टली लिहिलं X+Y इन ब्रॅकेट A+B, हे झालं नित्य समीकरण. कळतंय का, कळत असेल तर माना हलवा. हम्म. आता आपण एकपदीचं बघितलं, द्विपदीचं बघितलं, बहुपदीचं बघितलं. आता आपण बघूया पूर्ण वर्ग राशीचे अवयव कसे पाडायचे. ओके. मी इरेज करतोय, लिहून घेताय ना तुम्ही. हो सर. आता हो वही हो पेन सर. काढतोय लिहायला, मग म्हणते सर थांबा थोडं, स्क्रीनशॉट काढून घ्या पटकीन या. पटकीन स्क्रीनशॉट काढून घ्या, नंतर लिहा आता. काढलं स्क्रीनशॉट. Yes, सर. पुढचा मुद्दा आहे पूर्ण वर्ग राशीचे अवयव कसे पाडायचे. ओके. पुढचा मुद्दा आहे पूर्ण वर्ग राशीचे अवयव कसे पाडायचे.
ओके. हा. आता काय केलं, पूर्ण वर्ग राशीचं एखादं उदाहरण घेऊया. ओके. समजा एखादी राशी आहे, आणि मी पुस्तकाचीच राशी घेतोय कारण कोणती असं मनाने घेता येत नाही त्याला. 4x² प्लस 12x y प्लस 9y². पूर्ण वर्ग राशी तिचे अवयव कसे पाडणार, व त्याचं हे कसं होतं. ओके. हम्म. किंवा तुम्हाला एखादी राशी सांगतो. ठीक आहे. त्याचे अवयव आपण कसे पाडूया. आता बघा, याचे अवयव पाडताना काय करायचा, हे जे मधलं पद आहे, मधलं पद, त्या मधल्या पदाचा विस्तार करायचा. मधल्या पदाचा काय करायचा, विस्तार करायचा. तर मी मधल्या पदाचा विस्तार कसं करणार बघा. ओके. 4x² म्हणजे 4 ही वर्ग संख्या आहे. बरोबर का नाही मुलांना. ओके. मग 4 सगळी म्हणजे असं लिहिलं, 2x कंसाचा वर्ग, त्याची व्हॅल्यू काय होतं रे, 4x² होते. अरे बरोबर का. हा, हे खूप महत्वाचं आहे बघा, याच्यावर आपल्याला खूप एक्झाम्पल सोडवायचे आहेत. मी जे शिकवतोय आता ना, तर आपले बरेच एक्झाम्पल सुटणार आहेत, त्यामुळे लक्ष द्या. ओके. आता बघा, 12x y ला मी असं लिहितो, 2 × 6 × x × y. बरोबर का नाही, प्रॉब्लेम. ओके. प्लस ह्या 9y² 9y² मी 3y कंसाचा स्क्वेअर लिहिला. ओके. आता बघा, इथं आपण जर हा आपण नित्यसमाज तुम्ही फॉर्म्युले पाठ केले, तुम्हाला फॉर्म्युले पाठ करायला सांगितलं होतं, लिहायला पण सांगितलं होतं. a+b ब्रॅकेट स्क्वेअर. ओके. त्याचा विस्तार काय होतो रे, कोण सांगेल मला, रेज हँड करा पटकीने. हा, सही सांग. A² + 2AB + B². व्हेरी गुड. a² + 2ab + b² याचा विस्तार होतो. आता आपण जर बघितलं तर सर साधारण दिसतं या सूत्राशी. हे हे याला a² म्हणूया, याला b² म्हणूया. तर 2 दिसतंय. तर a × b दिसत नाही, पण इथं बाबा आता कसं करायचं. a × b दिसत नाही, मग याला थोडं मॉडिफाय करायचं. 2x². ओके. +2. हा. ए काय तुमचं, A2 दिसते तुम्हाला, आहे का नाही. म्हणून ह्या 6ला काय करतो मी, 6ला मी 2 × 3 असं लिहितोय. 6ची पोड काय केली मी, 6ची पोड मी 2 × 3 केली. चालतंय का नाही, अधिक 3y². मग असं काय करा, हे जे x आहे ते 2x ला लावा, हे y जे आहे ते 3y ला लावा. ओके, म्हणजे बरोबर झालं. हे बघा, 2x × 3y बरोबर 3y². आता बघा सांगा, हे a² + 2 हे a हे b + b² हा फॉर्म्युला बसला का, म्हणाला का बसला असेल तर. ओके. मग मी असं लिहू शकतो का, ए काय इथं, आता ए आहे 2x, बी काय इथं, बी आहे 3y. मग या फॉर्म्युल्यानुसार मी लिहू शकतो, 2x + 3y कंसाचा वर्ग. हे समजणं खूप महत्वाचं आहे, याच्यावर आपले बरेच प्रश्न सुटणार आहेत. असे प्रश्न एक्झाम्पल परीक्षेला खूप पडलेले, स्कॉलरशिप परीक्षेला. कळते ना, लिहून घेताय ना. हो सर. चला, पुढे आपण जाऊया. अजून एखादं उदाहरण घेऊया. आता ही जी राशी आहे, ही जी बहुपदी आहे, यामध्ये दोन्ही प्लस, तिन्ही राशी प्लस होत्या. ओके. म्हणून मी a + b² हा फॉर्म्युला वापरला. जर एखादी राशी मायनस असेल तर a - b चा फॉर्म्युला वापरायचा. कळलं ना मी काय म्हणतोय ते. हम्म. त्याचं पण एक्झाम्पल घेऊया. पूर्ण राशीच्या अवयवाचं पण अजून एखादं एक्झाम्पल घेऊया. पहा, नेक्स्ट एक्झाम्पल आहे 16m² -40mm +25m. ओके. तर याचं काय करायचंय, याचं आपलं हे बघायचंय, अवयव पाडायचे याचे. ओके. आता कसं पाडायचे, परत आपण 25m² आहे. 60 ही काय आहे रे, पूर्ण 16 ही पूर्ण वर्ग संख्या आहे. 25 ही सुद्धा पूर्ण वर्ग संख्या आहे. बरोबर आहे. आता मी डायरेक्ट लिहितो, 16 कशाचा वर्ग आहे, 4चा वर्ग, 4m² इन ब्रॅकेट मायनस 40ला काय लिहितो मी, 40ला मी आता काहीच लिहित नाही, असंच ठेवतो, 40 एम ठेवतो मुद्दाम.
थोडं ठीक आहे, थोडस आपण डायल्यूट करूया त्याला. तर मी आज चाळीसला मी असं देतोय 2 गुणिले 20 एम एन देतोय. 20 एम एन देतोय. ओके. अधिक 25 ला काय लिहिणार मी? 5 n स्क्वेअर म्हणून. ओके. आता इथं सर इथं मायनस दिसतंय. फॉर्म्युला कोणता असू शकतो? ए मायनस बी स्क्वेअरचा फॉर्म्युला असू शकतो. काय फॉर्म्युला आहे? कोण सांगेल मला? रेझाईन करा. हा भूमिका सांग. ए ए स्क्वेअर मायनस 2ab प्लस बी स्क्वेअर. ए बी प्लस बी स्क्वेअर. ओके, हा फॉर्म्युला आहे. मग 4m स्क्वेअर हे ए स्क्वेअर दिसतंय, हे बी स्क्वेअर दिसतंय. ओके, इथं -2ab पाहिजे. तर ए बी येण्यासाठी 20ला काय करायचं? 20 अवयव पाडायचे परत. पाडू शकतो अवयव, पाडू शकतो आपण. 4m स्क्वेअर -2. 20 अवयव. चार चार 4m ए आहे म्हणून 4m इंटू 5n बी आहे म्हणून 5n प्लस 5n ब्रॅकेट स्क्वेअर. झालं, फॉर्म्युल्यात बसलं आता हे. हा ए स्क्वेअर, हा मायनस, हा 2, हा ए, हा ए बी, हा प्लस बी स्क्वेअर. या फॉर्म्युला काय लिहू शकतो? या फॉर्म्युला ए मायनस बी स्क्वेअर आपण लिहू शकतो. तुमचं ए काय आहे इथं? तुमचं ए आहे 4m मायनस बी काय? 5n. यांचा काय करायचा? वर्ग. झालं. समजतंय ना सगळ्यांना? हा, सही काही डाऊट आहे का? विचार. सर, जर असं गणित आलं तर आपण डायरेक्ट कडेच्या दोन संख्यांचं वर्गमूळ लिहून ब्रॅकेट मध्ये लिहून त्याचा स्क्वेअर दाखवू शकतो का? दाखवू शकतो, पण ते क्रॉस चेक केलं पाहिजे. प्रत्येक वेळेस बसतं हे थोडं, ती मधली जी संख्या आहे ना, मधलं पद, ते क्रॉस चेक करायचं. लिहू शकतो, पण ते क्रॉस चेक करूनच लिहायचं. काय काय वेळेस फसवं पण हो देऊ सर. शकतो. ओके, कळतंय? चला, हो सर. आपण आता जो या पूर्णवर्ग राशींच्या अजून हो बघू. सर. अजून एक्झाम्पल आहे. दोन जर पूर्णवर्ग राशी असतील तर त्या स्वरूपातील राशींचे अवयव कसे लिहायचे ते सुद्धा आपण बघूया. ओके. पूर्णवर्ग राशीचे अवयव कसे लिहायचे ते आपण बघितले. आता आपण बघत आहोत दोन पूर्णवर्गाच्या, म्हणजे पूर्णवर्गाच्या दोन राशी आहेत सेपरेटली. ओके. तर दोन पूर्णवर्गाच्या राशीचे वर्गाच्या राशी वर्गाच्या वजाबाकीच्या वजाबाकीच्या स्वरूपातील वजाबाकीच्या स्वरूपातील राशींचे अवयव. ओके. हा, आता बघा हे कसं करायचं. तर कसं असतं हे? एक एक्झाम्पल देतो आपण, पुस्तकातच एक्झाम्पल घेऊया आपण. ठीक आहे. बघा, 36x² -49 49y². ओके. आता काय करायचे? ह्याचे आपल्याला अवयव पाडायचे. हम्म. कसा अवयव पाडणार? तर 36 ही वर्ग संख्या आहे आणि 49 ही सुद्धा वर्ग संख्या आहे. बरोबर आहे? हे डाऊट यामध्ये नसेल तुमचा डाऊट. ओके. आता बघा, मग 36 ला लिहिलं मी 6x² -49 ला लिहिलं मी 7y ब्रॅकेट स्क्वेअर. ओके. आता मला सांगा, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअरचा फॉर्म्युला काय? करा रेझाईन. हा मिसबा. पहिल्या ब्रॅकेट मध्ये ए प्लस बी इन सेकंड ब्रॅकेट ए मायनस बी. तर याचे अवयव असतात ए प्लस बी इन सेकंड ब्रॅकेट ए मायनस बी. तिथे ए काय रे? इथे ए आहे 6x², इथे बी आहे 7y². याच्या फॉर्म्युलानुसार ए प्लस बी 6x प्लस 7y, 6x मायनस 7y. समजतंय? हो सर. हो सर. हा. पुढला मुद्दा आहे त्रिपदीचे अवयव. पुढला मुद्दा आहे त्रिपदीचे अवयव. ओके. हा, ते एखादी त्रिपदी घेऊया आपण. हम्म.
एक्स स्क्वेअर -5x प्लस 6. तसं ह्याचे अवयव कसे पाडायचे? ओके, तुम्हाला हे रेग्युलर मध्ये असतील बघा अवयव कसं पाडायचं आहे. रेग्युलरच्या मॅथमॅटिक्सच्या पुस्तकात असणार आहे 8वीच्या. आहे का नाही? हम्म. कसं पाडायचं? यातलं जे तिसरं पद आहे, तिसरं पद 6, हे 6 घ्यायचं. ह्या 6 अवयव असे अवयव पाडायचे, असे अवयव पाडायचे ज्याची बेरीज -5 आली पाहिजे. काय आली पाहिजे? -5 आली पाहिजे. ओके, हे तुमच्या 8वीच्या रेग्युलरच्या पुस्तकाची भरपूर प्रॅक्टिस आहे आणि हे लगेच जमत नाही, ह्याला प्रॅक्टिस लागते. ओके, हे एखादं एक्झाम्पल समजून सांगितलं म्हणून तुम्हाला जमेल असं नाही, याला प्रॅक्टिस लागते. मग उत्तर सांगू नका, थोडं मला शिकू द्या. ओके, याला प्रॅक्टिस लागते, प्रॅक्टिस. प्रॅक्टिसने जे मेक्स मॅन परफेक्ट होतं. मग 6चे असे कोणते दोन अवयव असतील ज्याची बेरीज -5 येईल? हम्म. तर 6 × 6, 6 × 6 हे अवयव असतील. मग सर बेरीज -5 कसे येईल? जर हे 6 जर -6 घेतले, ओके, -6 नाही, 6 × 6 नाही. बेरीज किती येते? -5 येते, पण 3 2 6. गुणाकार 6 येत नाही. गुणाकार काय पाहिजे आपल्याला? +6 आला पाहिजे. तर -6 पण नाही, हे नाही घेऊन चालेल आपल्याला. तर मग गुणाकार +6 आला पाहिजे. बेरीज -5 आली, पण मग आपण हे अवयव घेतो -3 गुणिले -2. ओके, म्हणजे काय हो सर, हे -3 आणि -2 यांची बेरीज काय तरी, यांची बेरीज येते -5. आणि -3 गुणिले -2 यांचा गुणाकार येतो 6. ठीक आहे, तर 6चे असे अवयव पाडायचे जो कोणाकडे 6 येईल आणि बेरीज काय -5 येईल. हे अवयव आपण लिहूया, स्टेप बाय स्टेप सोडूया. ओके, x² मायनस -3x, -3x कुठून घेतले? तर हे अवयव -3 आणून -3x घेतले. मायनस -2 इथला, -2x, ओके, +6. ओके, आता मला सांगा, जे पहिले दोन पद आहेत x² - 3x, काय कॉमन आहे रे? एक्स कॉमन आहे, बरोबर आहे. एक्स बाहेर काढला, x - 3, हा पुढे मायनस 2x + 6 काय कॉमन आहे? 2 कॉमन आहे. काय राहतं मध्ये? 2. 2 × x 2x -3, -2 × -3 +6 येतं, बरोबर का नाही? ओके, मग x - 2 हे एका कंसात घ्या, एका कंसात x - 3. हे असे अवयव पाडता आले पाहिजेत. हे 8वीच्या रेग्युलरच्या मॅथमॅटिक्स मध्ये तुम्हाला भरपूर आहे. ओके, ते सोडून काढा. हे जमलंच पाहिजे बरं का. समजतंय? हो हो सर. सर. हो सर. हो सर. अजून एक सर हो परत example. एकदा सर. सांगा. परत एकदा सांगण्यापेक्षा आपण दुसरे एक्झाम्पल मी शोधतो. माझं रेग्युलरचं पुस्तक नाहीये, नाही तर तुम्हाला घेतलं असतं. अजून एखादं एक्झाम्पल हा सापडलं मला, असं एक्झाम्पल. ओके, दुसरं एक्झाम्पल सांगतो याच्याविषयी. बरं बरं, हे पण परत सांगतो. परत एकदा नेमकं कुठून सांगू ते सांगा, म्हणजे मी सांगतो. हे पण सांगतो, अजून एक देतो. हा, परत एकदा कुठून सर सांगतो. दुसरी स्टेप. बरं, दुसरी स्टेप इकडे बघा. आता बघा काय केलं बघा मी परत एकदा. x² -5x + 6, हे आहे का नाही? तर ह्याच्यात काय करायचे? अवयव पाडायचे. मग हे जे तिसरं पद आहे, हे जे 6 आहे, तर 6च्या अवयव पडताना 6 गुणाकार आला पाहिजे. बेरीज काय? हे मधलं पद आलं पाहिजे, -5 आलं पाहिजे. मग 6च्या आपण कशा अवयव पाडणार? अशी कोणती संख्या असणार ज्याचा गुणाकार 6 येईल आणि बेरीज -5 येईल? तर अशा दोन संख्या आपल्याला सापडल्या. त्या कोणत्या दोन संख्या आहेत? तर ती संख्या आहे -3, एक आहे -2. ओके, मग हे -3 आणि -2 म्हणजे काय? तर -3x आणि हे -2x घ्यायचं. -3x आणि -2x यांची बेरीज काय तरी, यांची बेरीज होती -5x. ठीक आहे, मग मी काय केलं? x² बरोबर ह्या -5x च्या ऐवजी काय लिहिलं? -5x च्या ऐवजी लिहिलं मी -3x आणि -2x लिहिलं. आता कळालं का? परत सांगा म्हणणारा. तर पण वजा वजा अधिक होतं ना. अरे वजा वजा बेरीज करताना, -3 आणि -2 ची बेरीज करताना, दोन चिन्ह जर समान असलं, बेरीज करताना बेरीज होते, 5 होतं आणि वजा चिन्ह राहतं. ते वजा गुणिले वजा हे गुणाकारात अधिक होतं, बेरजेत नाही. कळते हर्ष? हो सर. हा, हे अधिक आणि हे -6 राहतं. मग पुढे काय केले? पुढे कॉमन काढले. x² -3x कॉमन काढले. x, x - 3,
ओके. मायनस 2x अधिक 6 कॉमन काढलं 2. ओके. काय राहतं मग राहतं x-3 राहतं. मग हे बाजूला घेतलं x-2 आणि x-3 बाजूला घेतलं. ओके. कळतंय? अजून एक एक्झाम्पल घेतो या पद्धतीचं मी. एक्झामला विचारलेलं, परीक्षेला विचारलेलं घेतो. हे कळाले का सांगा मला? साक्षी अभंगे कळाले का? हो सर. हो सर. हो सर. ओके. मुंडे सरांना सांग. क्लास घेतला सरांनी 3 दिवस सुट्ट्या देऊन म्हणायचं. हम्म, ठीक आहे. हो सर. हा, पुढे आपण जाऊया. पुढला मुद्दा आहे x² प्लस x-72 याच्या अवयव पाडायचे. आता गुणाकार काय आला पाहिजे रे? तर गुणाकार वजा. हा, तुम्ही नका सांगू, थोडं मी समजावून सांगतो पहिल्यांदा. गुणाकार वजा 72 आला पाहिजे. गुणाकार काय आला पाहिजे? वजा 72. हा, यश सांग बरं. यश जगदाळे सांग, अवयव काय पडतील याचे? यश जगदाळे. बरं, आराध्य तू सांग. सर बेरीज एक्स आली पाहिजे, एक्सच्या पुढं बेरीज एक्स. एक बेरीज असणार. फक्त एक्स आहे म्हणजे बेरीज एक आली पाहिजे, एक. हा, मग 72 गुणिले 1 म्हणजेच -72 आणि -1. वजा 72 आणि -1 बेरीज वजा 73 येईल ना आराध्या? सर हा परिणाम सांग. 98 72. येस. मग अधिक 8 घेऊ का अधिक 9 घेऊ का वजा 9 घेऊ, कसं घेऊ? अधिक 9 घ्या सर. बर, अधिक 9 घेतले आणि वजा 8 घेतले की +9x आणि -8x. +9x आणि -8x बेरीज काहीतरी याची बेरीज किंवा वजा येते 1x येते. बरोबर का नाही? गुणाकार येतो -72 येतो का? बरोबर आहे. तर x² प्लस 9x मायनस 8x मायनस 72. पहिली जे दोन पद आहेत त्यातलं कॉमन काढा. कॉमन काय आहे? x+9. दुसरी जे दोन पद त्यात कॉमन काढा. इथले जे वजन आहे हे वजा, हे वजा जसं तसंच ठेवा. ओके. मग 8x आणि 72 काय कॉमन आहे? 8 कॉमन आहे. ओके. हे जे पहिलं येतं ना कंसातलं तेच पुढे येत असतं बरं का. 1 येतं पुढं. चेक करा तेच येते का. 8 × x वजा 8 × x वजा 8x वजा 8 × 9 वजा 72. बरोबर का नाही? पुढे बघा. तर x+9 पहिल्या कंसामध्ये, दुसऱ्या कंसामध्ये x-8 झाले ह्याचे अवयव. आणि हा प्रश्न पडलाय 2019ला 8वी स्कॉलरशिप परीक्षेला विचारलेला प्रश्न आहे. ओके. हा, सही काही डाऊट असेल तर विचार. सर शेवटचा आन्सर x+9 नंतर x-8. मग आपण जे -72 अवयव पाडतो तेच इथं आन्सर मध्ये येतात ना. हो, पण ते थोडं स्टेप बाय स्टेप पण कळायला पाहिजे ना सगळ्यांना. तुम्ही डायरेक्ट लिहू शकता, पण ते सगळ्यांना स्टेप बाय स्टेप कसे येतं ते पण कळायला पाहिजे. आता आपण ज्यावेळेस पुढच्या स्वाध्यायामध्ये एक्झाम्पल घेऊ ना, त्यावेळेस आपण डायरेक्टच लिहिणार आहे. ओके. हो सर. म्हणजे सगळ्यांना कळायला पाहिजे हे नेमकं येतं कसं. काय जमले असं मग हे कसं लिहिलं डायरेक्ट, म्हणजे डायरेक्ट कसं आलं ते ते पण समजलं पाहिजे. मग आपण स्टेप बाय स्टेप जाऊन गेलोय. ओके. मग पुढला मुद्दा काय आहे? आपण थिअरी आपण समजून घेऊया पहिल्यांदा. अजून एक पद्धतीची आहे आता यामध्येच. त्यातली पहिले अजून एक पद्धत आहे, अजून एक प्रकार आहे, तो प्रकार घेऊया आपण. हा. 3x² मायनस 17x+10. ओके. हा. तर ही पद्धत आहे. हा प्रश्न आहे. आता इथे काय रे, इथे जी वर्ग राशी आहे, वर्ग x² याला सहगुणक आलेला आहे. आलाय का नाही? मग इथं आपण असं नाही करू शकत 10चा गुणाकार घेतला असं नाही करता येत आपल्याला. x² काय आलेलं आहे तर सहगुणक आलेलं आहे. मग अशा वेळेस काय करायचं, तर हे 10 आणि x² सहगुणक यांचा गुणाकार करायचं. 10 × 3 = 30. 30. अशा वेळेस x² जर सहगुणक आला तर हा सहगुणक आणि हे तिसरं पद याचा काय करायचं, गुणाकार करायचं. नेहमी लक्षात ठेवा. 30. मग 30चे अवयव पाडायचे. 30चे असे अवयव पाडा की ज्याची बेरीज किंवा वजाबाकी काय आली पाहिजे, -17 आली पाहिजे.
सांगा मग आता कोण सांगते, रिझाईन करा. हा समर्थ सांग. 15 आणि 2. व्हेरी गुड. 15 प्लस का मायनस? 15 प्लस. प्लस. नाही नाही, मायनस. मायनस. -50 -2. हम्म. -15 -2 घेतलं काय होतं म्हणजे -15 -2. यांची बेरीज काय होते रे? यांची बेरीज होते -17. ओके, हे आलं का -17 x इथलं? हे लिहा इथं. 3x² -15x -2x +10. ओके, आता पहिली जी दोन पद आहेत तर काय कॉमन निघतं रे? तर 3x कॉमन निघतं. पहिल्या पदात राहिलं फक्त x राहिलं. 3x × x 3x². आलं घेतलं पण. ओके, मायनस 3x. 15x म्हणून काय 3x कॉमन काढलं काय राहतं? 5 राहतं. 3x -5 -15 येतं. मायनस 2x अधिक 10 काय कॉमन काढता? 2 कॉमन काढा. x -5 मध्ये येते बघा. x -5 तेच असते मध्ये पण. -2 × x -2x -2 × -5 +10. घ्या मग पहिल्या कंसात x -5, दुसऱ्या कंसात 3x -2 झाले अवयव. आता मला सांगा, तुम्ही हे डायरेक्टली लिहू शकता का? सही डायरेक्टली अवयव 15 -15 -2. x नाही. 15 x 2 नाही, त्यासाठी पद्धत माहित पाहिजे आपल्याला. हम्म ठीक आहे. हो म्हणजे सर. शॉर्टकट कधी कळतात? त्यावेळेस तुमची भरपूर 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 प्रॅक्टिस होईल तुमची. त्यावेळेस तुम्हाला ती शॉर्टकट आत्मसात तुम्ही करू शकता. परीक्षेला शॉर्टकट सोडवं लागतं. पण फुलकट सोडत बसलं आपला वेळ पुरणार नाही. ठीक आहे. पण त्यासाठी आपल्या बेसिक पण माहित असणं आवश्यक आहे आणि त्याची प्रॅक्टिस पण आपण करणं आवश्यक आहे. तर ते आपल्याला जमतं. हम्म कळतंय? सागर कळतंय का? सागर, पार्थ. हो सर. हो पार्थ आज सर. काय झालं शाळेमध्ये? पेपर झाले. किती? दोन्ही. कोणता? पेपर 1 आणि पेपर 2. कोणता प्रकाशन होता? एजी अ, साठी. एडसरचा नंबर काय होता? एजी 8. साठी 8वा. सेट का? हम्म. गटवाईज होता ना? हो, घटक वाईज. बरं बरं. कोण घेतलं? सुपरविजन कोण केलं? वाणी सरांनी. माझा निकाल केलाय का? हो. बरं बरं, ठीक आहे ठीक आहे, चालतंय. ओके. तर आपलं बेसिक संपलंय विद्यार्थी मित्रांनो. आता जे सूत्र आहेत 20 सूत्र, ते 20 सूत्र उद्या वहीमध्ये कमीत कमी 4 वेळेस लिहायचे. किती वेळेस लिहायचे? आणि त्याचे फोटो पाठवायचे. प्रत्येकानं 20 सूत्र 4 वेळेस लिहून 4 फोटो आल्याशिवाय, 4 वेळेस 4 फोटो आल्याशिवाय मी उद्या तासच घेणार नाही. कारण सूत्र पाठ नसतील तर काहीही होऊ शकत नाही. तुमच्या डोक्यात ब्रह्मदेव सुद्धा नित्य समानता घुसवू शकत नाही. कळते काय मी काय म्हणतोय? 20 सूत्र आहेत. किती सूत्र आहेत? 20 हो सूत्र. सर. एक सूत्र 4 वेळेस लिहायचंय. स्क्रीनवर लिहू नका. कोण लिहिते स्क्रीनवर? 20 सूत्र आहे. एक सूत्र 4 वेळेस लिहायचंय. ठीक आहे. म्हणजे तुम्हाला समर्थ, अरे काय लिहितो बोर्डवर? हा, तर आपलं एक सूत्र 20 वेळेस, एक सूत्र 4 वेळेस लिहायचं म्हणजे 20 पाठ करा. पाठ पाहिजे. आता बऱ्याच वेळा पाठ असतील, नेमशी विद्यार्थ्यांना पाठ झालं असेल. आमचे स्कॉलरशिप वाले निवांत बसले असतील, आता चला स्कॉलरशिपच्या वेळेस अभ्यास करू, मग बरेच सूत्रपाठ नसतात. हे बघा, मॅथला सूत्रपाठ असतील तर तुम्ही वाचू शकता, नाही तर वाचू शकत नाही. वाचू म्हणजे प्रश्न सोडू शकत नाही. कळतंय? ठीक आहे. पुढील 2-3 दिवस आपला टाइम जो असणार तो 9 वाजता असणार आहे. शक्य झालं तर मी तास घेणारच आहे. याला कधी काही अडचणच आली हॉस्पिटलमध्ये तर तास होणार नाही. ओके. ग्रुपवर हो तशी सर. अपडेट देईन तुम्हाला मी. हं? हा, ठीक आहे. मग थांबूया मग. हं? पुढचे प्रश्न उद्याच तसं घेऊया, कारण आता 1-2 प्रश्न होतील, जास्त काही प्रश्न होणार नाहीत. 10 वाजतील आता. हं? चालेल. हो हा. सर. ओके. हो सर. ऍपवर आपण 8वी स्कॉलरशिपची पण टेस्ट सिरीज लॉन्च केली आहे बघा आज. बघितली आहे किती जणांनी? हो सर. समानार्थी शब्द डेमो दिलाय सोडवायला, सोडून बघा. प्रश्न कसे वाटतात सांगा. सोडवलं सर. कसे प्रश्न? प्रश्न छान आहेत का? का अवघड आहेत? सोप्यापासून अवघड होत जाते. अरे लाईट गेली बरं का. लाईट गेली आहे.
ओके, मी दिसतोय तुम्हाला थोडंसं काळाभोर. ओके. सोप्यापासून अवघडाकडे आहेत प्रश्न, पण घ्या टेस्ट सिरीज बाय करा. ठीक आहे, मला माहिती आहे युनिव्हर्सिटीत की जास्त बाय टेस्ट सिरीज होत नाही, त्यामुळे आपण थोडी किंमत जास्त लावलेली आहे. कारण कमीत कमी खर्च जो निघाला पाहिजे ना. जसं युनिव्हर्सिटी कसं असतं, जास्त विद्यार्थी बसतात, जास्त विद्यार्थी घेतात. तसं 8वी शिष्यवृत्ती ते जास्त विद्यार्थी टेस्ट सिरीज घेत नाहीत, मला माहित आहे. पण आपल्या क्लासमधले जेवढे तेवढे जर घेतले तर बस झालं. हम्म? ठीक आहे, म्हणजे ते खर्च निघावा या हिशोबाने आपण फी आकारत असतो. त्या हिशोबाने आपण 400 रुपये फी आकारलेली आहे. लवकर करा. तुम्ही शेवटी शेवटी परीक्षा पुढे 8 दिवस आल्यावर घ्यायचा, मग तुम्हाला सोडून व्हायचं नाही. तर आज मी 8 टेस्ट अपलोड केल्यात. उरलेल्या 10 एक टेस्ट उद्या सकाळी येत आहेत. हा, मराठी 1-2 दिवसात होऊन जाईल सगळं. लगे इंग्रजी येणार. मग गणित बुद्धिमत्ता, बुद्धिमत्ता शेवटी येईल. गणितात येईल बुद्धिमत्तेच्या. ओके. तर पहा. हं? आणि याविषयी अँसर की आलेली आहे काल. त्या अँसर की मध्ये पण बऱ्याच चुका आहेत, त्याच्यावर आक्षेप नोंदवायचे. ओके. अँसर की मध्ये वेगळं उत्तर दिले आणि तुमचं लॉजिक वेगळं आले किंवा मी वेगळं लॉजिक सांगितले, असं काही असेल तर मला लिहून पाठवा, मी आक्षेप नोंदवतो. आक्षेप शाळेतून नोंदवावे लागतात, तुम्हाला वैयक्तिक नोंदवता येत नाहीत. वैयक्तिक स्कॉलरशिपला मागच्या वेळेस वैयक्तिक पण नोंदवण्याची सोय होती. मी थोडं चेक करतो, मग सांगतो. म्हणजे तुमचं लॉजिक करेक्ट आहे आणि तुमचं लॉजिक करेक्ट आहे आणि अँसर मध्ये वेगळे उत्तर दिले. मग तुमचं लॉजिक मला पैसे लिहून पाठवा. हं? आणि खाली तुमचं नाव, तुमचा सीट नंबर युनिव्हर्सिटी परीक्षेचा तो पण पाठवावा लागतो. हं? तो पण पाठवा. तुम्हाला मी सांगतो. वैयक्तिक ऍक्सेप्ट आता आज लाईट गेली आहे, उद्या सांगतो तुम्हाला. वैयक्तिक ऍक्सेप्ट स्कॉलरशिपला वैयक्तिक पण ऍक्सेप्ट करत होते. युनिव्हर्सिटी मी थोडं चेक करतो उद्या. ठीक आहे. तर ऍक्सेप्ट केल्यानंतर मग तुमचे अजून मार्क वाढतील. हं? ठीक आहे. आणि ऑल ओव्हर मेरिट कमी येईल, त्यामुळे काळजी करू नका. ओके, थांबतो, मी दिसत नाही आता. लाईट गेलेली आहे, आपण थांबूया. टेस्ट सिरीज बाय करून घ्या लवकर. कारण नंतर टेस्ट सिरीज सोडून होणार नाही बघ, तुम्हाला महिनाच राहिलाय आता. 1 महिना काय 7-8 दिवस राहिले आहे की नाही. म्हणजे 40 दिवस राहिलेत आपल्याकडे. ठीक आहे. मराठी आपण जवळपास शिकून झाले बऱ्यापैकी. एखाद दुसरा मराठीचा टॉपिक राहील असेल. हम्म. इंग्रजी राहील, इंग्रजी होईल. दहिवडी झाली की सुरू करू इंग्रजी आता लगेच. हम्म. ठीक आहे, आपण थांबूया. टेस्ट सिरीज लवकर घेऊन टाका. एंड करतोय मीटिंग मी.